अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रय भानुदास जनार्दन एकनाथ या गजरावरून आपण ओळखलं असेल की आपण आजच्या भागामध्ये संत एकनाथांचं, त्यांचे गुरु जे जनार्दन स्वामी त्यांचं आणि त्यांचे समकालीन जे दासोपंत आणि त्यांचे नातू मुक्तेश्वर ह्यांचा एकत्रितपणे विचार करणार आहोत. सुरुवातीला आपण जनार्दन स्वामींच्याकडे येऊयात. जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांचे गुरु आणि ते दौलताबादचे गडकरी होते आणि तो सगळा गड सांभाळण्याची जबाबदारी त्यांची होती. ते जरी यवनांची चाकरी करत असले तरी त्यांनी त्या काळात त्यांची दत्तभक्ती खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेली होती आणि दत्त महाराजांचा त्यांना साक्षात्कार झालेला होता. आणि त्या काळामध्ये आपल्या दत्तभक्तीमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून त्या काळात त्यांनी सुट्टीचा दिवस हा गुरुवार केलेला होता. आणि अशा प्रकारे त्या जनार्दन स्वामींचा खूप मोठा अधिकार होता. आणि एकनाथ स्वामींनी किंवा संत एकनाथ ज्यांना वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा सन्मान आहे, आणि एकनाथांचं वैशिष्ट्य असं की एकनाथांच्या मध्ये खूप संप्रदायांचा असा समावेश झालेला आहे. म्हणजे त्यांची जर आपण पूर्व पीठिका पाहिली तर त्यांच्या घराण्यामध्ये सूर्योपासना होती आणि त्यांचे जे पंजोबा भानुदास महाराज, त्या भानुदासाबद्दल अशी कथा सांगतात की पंढरपूरची जी विठ्ठल मूर्ती होती, पंढरपूरची विठ्ठल मूर्ती ती कर्नाटकात गेली होती आणि ती कर्नाटकातली ती विठ्ठल मूर्ती त्यांनी स्वतःच्या बळावर किंवा स्वतःच्या भक्तीच्या बळावर त्यांनी परत पंढरपूरला आणून स्थापन केली, असं त्या भानुदासांचं वैशिष्ट्य होतं. आणि त्याच्यानंतर एकनाथांचा सांभाळ हा त्यांच्या आजोबांनी केलेला आहे. आणि मग तो सांभाळ केल्यानंतर ते लहानपणापासून धार्मिक वृत्तीचे होते. तर सांगण्याचं तात्पर्य असं की त्यांच्या घराण्यामध्ये दत्ताची उपासना होती, सूर्याची उपासना होती, वारकरी संप्रदायांचा वारसा होता आणि ते शक्तीचे पण उपासक होते. त्यांची अनादि निर्गुण प्रगटली भवानी किंवा दार उघड बया दार उघड ह्या ज्या रचना आहेत त्याच्यावरून त्यांचा शक्ती संप्रदायाशी पण संबंध होता. अशा अनेक संप्रदायांचा खूप छान मिलाप हा संत एकनाथांच्या त्या चरित्रामध्ये आणि कार्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग एकनाथ गुरुच्या शोधार्थ बाहेर पडले आणि मग त्यांना असं दृष्टांत झाला की शूलभंजन पर्वतावर श्री दौलताबाद या ठिकाणी जनार्दन स्वामी साक्षात दत्तावतार आहेत आणि तेच तुझे गुरु आहेत. त्याप्रमाणे ते जनार्दन स्वामींच्याकडे आले आणि जनार्दन स्वामींना त्यांनी आपल्याला शिष्य करून घेण्याची विनंती केली. तर जनार्दन स्वामी सुद्धा काही लगेच हो म्हटले नाही. त्यांनी काय केलं की ते शिष्याची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेला ते उतरल्यानंतर किंवा त्यांची ती कसोटी पाहिल्यानंतर मग त्यांनी त्याला शिष्य करून घेतलं. आणि त्या काळात एकनाथांना जनार्दन स्वामींची खूप मोठी सेवा करायला मिळाली. आणि ह्या सगळ्या सेवेचं ते जे फळ आहे ते सेवेचं फळ म्हणून आपल्या मुखामध्ये सरस्वती वास करते अशी त्यांची धारणा होय की त्याचं सगळं श्रेय ते जनार्दन स्वामींना देतात. म्हणून एकनाथांची जी नाममुद्रा आहे ती एका जनार्दनी अशी आहे. त्यांनी आपल्या नावामध्ये कौशल्यानं सद्गुरूंचं नाव गुंफलेलं आहे. आणि देह शुद्ध करुणी भजनी भजावे अनेकांचे ना ठेवावे दोष गुण हा जो प्रसिद्ध अभंग आहे हा प्रसिद्ध अभंग जनार्दन स्वामीचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एकनाथांना उपदेश केलेला आहे की म्हणे जनार्दन घेई अनुताप सांडीपा संकल्प एकनाथा, असं त्या गुरुशिष्यामधला संवादरूपी तो अभंग आहे. आणि मग एकनाथ महाराजांनी शिष्यत्व पत्करलं जनार्दन स्वामींचं आणि आता त्यांना दत्तदर्शन घडवायचं होतं. म्हणून कथा अशी सांगितली जाते की शूलभंजन पर्वत दौलताबादाच्या तिथे शूलभंजन नावाचा पर्वत आहे. त्या शूलभंजन पर्वताच्या तिथे जनार्दन स्वामींनी एकनाथांना मलंग वेशामध्ये दत्तात्रयांचं दर्शन घडवलं. आणि मग ते दत्तात्रयाचं दर्शन घडवल्यानंतर त्यांची आंतरबाह्य चित्तवृत्ती पालटून गेली. आणि मग त्यांनी, तुम्ही जर त्यांची सगळी अभंग रचना बघितली तर त्याच्यामध्ये दत्त मानस पूजा, आणखीन दत्त महिमा ह्या नावाची खूप मोठी दीर्घ प्रकरणं आहेत. म्हणजे साधारण त्या सगळ्या अभंगांची संख्या जर आपण बघितलं तर 100च्या आसपास भरेल. तर अशाप्रमाणे दत्त मानस पूजा आणि दत्त महात्म्य असं जी त्यांनी रचना केली त्याच्यामध्ये त्यांनी दत्ताचा महिमा गायलेला आहे. आणि त्याच्यातच मग दत्त माझा दीनानाथ अशी जी रचना आहे ती त्याच्यामधून उदयाला आलेली आहे. किंवा दहावे पावे दत्त राजा अशा सगळ्या रचना त्यांनी त्याच्यामधून ग्रथित केलेल्या आहेत. आणि मग महाराजांचं कार्य असं होतं की आपल्याला माहिती आहे की स्वतः श्रीकृष्ण महाराजांच्या घरी श्रीखंडाच्या रूपानं चाकरी करत होते. इतका महाराजांचा अधिकार खूप मोठा होता.
परंतु दत्त महाराज हे प्रत्यक्ष महाराजांच्या द्वारपाल म्हणून ते काम करत होते. आणि आपण दासोपंतांची कथा आपल्याला माहिती आहे की दासोपंत सुद्धा ते समकालीनच होते. जनार्दन स्वामी आणि एकनाथ यांच्या समकालीन होते आणि ते पण खूप मोठे दत्तभक्त होते. त्यांनी पासोडीची रचना केली, दत्तावर खूप मोठ्या रचना केली, म्हणजे दत्तात्रय सहस्रनाम स्तोत्र, दत्तात्रय शतनाम स्तोत्र, त्याच्यानंतर दत्त जन्मकथा, दत्तात्रय अष्टोत्तर शतनामावली, आणि असं खूप मोठं त्यांनी वाङ्मय जे आहे ते सगळं वाङ्मय त्यांनी निर्माण केलं. आणि ते स्वतः दत्तभक्त होते आणि त्यांच्या बाबतीत अशी कथा सांगितली जाते की ते दत्तांच्या सोबत प्रत्यक्ष सोंगट्या खेळायचे, म्हणजे पट खेळायचे. आणि त्यांना असा अभिमान झाला होता की मी दत्त महाराजांच्या बरोबर सोंगट्या खेळतो, पट खेळतो, असा त्यांना अभिमान झाला. आणि एकदा ते एकनाथांना भेटण्यासाठी एकनाथांच्या वाड्यावर आले. एकनाथांच्या वाड्यावर आले तर तिथे दत्त महाराज चोपदार म्हणून काम करत होते. आणि दत्त महाराजांनी त्यांना अडवलं आणि अडवल्यानंतर ते म्हणाले की अरे तू माझ्यासोबत रोज सोंगट्याचा खेळ खेळतो आणि आता मला का अडवतो? त्यामुळे तेव्हाची माझी भूमिका वेगळी आहे, आत्ताची माझी भूमिका वेगळी आहे. तर मी आता त्यांचा द्वारपाल आहे, त्याच्यामुळे मालकाचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला हात सोडत नाही. आणि असं म्हटल्यानंतर त्यांना थोडासा जो अभिमान झाला होता तर त्याचं गर्वहरण दत्त महाराजांनी असं केलेलं आहे. तुम्ही बघा की भगवंताला सगळं सहन होतं, पण भगवंताला म्हणजे तुम्ही पतित असाल तर भगवंत तुम्हाला पावन करून घेईल, पापी असाल तर तुमचा उद्धार करेल, परंतु तुम्हाला किंचित जरी गर्व झाला तर तो भगवंत सहन करत नाही. भगवंतानी नारद, रुक्मिणी, गरुड, अर्जुन, भीम, इतकंच काय हनुमंत ह्या सर्वांचं गर्वहरण केलेलं आहे. तर त्याप्रमाणे दासोपंतांना जो काही थोडासा गर्व झालेला होता त्या गर्वाचं हरण केलं. एकनाथांना नव्हता, कारण ज्यांच्यावर खरीच गुरुकृपा असते आणि खरेच जर दत्तानुग्रह असतो तो मनुष्य कधी अहंकारी नसतो. तर त्याप्रमाणे मग त्यांना एकनाथांचं सामर्थ्य कळालं आणि मग दासोपंत आणि एकनाथ हे सगळे एकत्र आलेले आहेत. आणि अशा प्रकारे त्यांनी दत्त महिमा खूप मोठा वाढवलेला आहे. महाराजांनी तर मी तुम्हाला म्हणालो तसं महाराज दोघांनी म्हणजे दासोपंत आणि संत एकनाथ, आणि शिवाय जनार्दन स्वामीचं जर तुम्ही अभंग गाथा पाहिला तर त्यांच्या सुद्धा अभंगामधून त्यांनी दत्ताला आवडलेले आहे. दत्तवसे औदुंबरी हा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे आणि तो आजही दत्तक्षेत्री म्हटला जातो. आणि मग हा दत्त संप्रदायाचा वारसा किंवा दत्तभक्तीचा वारसा हा पुढे कोणी चालवला तर मुक्तेश्वरांनी चालवला. म्हणजे हे मुक्तेश्वर म्हणजे कोण? हे मुक्तेश्वर एकनाथांचे नातू, म्हणजे एकनाथांच्या मुलीचा मुलगा मुक्तेश्वर. आणि अशा प्रकारे जनार्दन स्वामी, संत एकनाथ, दासोपंत आणि मुक्तेश्वर हे चार मोठे दत्तभक्त त्या काळामध्ये होऊन गेले. आणि त्यांनी दत्तभक्तीचा प्रचार आणि प्रसार जो होता तो आपापल्या पद्धतीप्रमाणे तो त्यांनी तिथे वाढवलेला आहे. आणि मी तुम्हाला म्हणालो तसं की हा दत्त संप्रदाय हा मोठा सागर आहे. आणि हा सागरमध्ये ज्याला आपण म्हणतो की आपली जी ओंजळ आहे, आपलं जे आर्घ्य आहे ते आपापल्या पद्धतीनं प्रत्येक साधूनी, प्रत्येक सत्पुरुषांनी तिथे अर्घ्य देऊन हा जो समुद्र आहे या समुद्राची पातळी वाढवण्याचा किंवा हा संप्रदाय वाढवण्याचा हा त्यांनी वसा घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे संत जनार्दन स्वामी, संत एकनाथ, संत दासोपंत आणि संत मुक्तेश्वर यांना आपण विनम्रपणाने नमन करूया. दत्तात्रय भानुदास जनार्दन एकनाथ.